रामकृष्ण हरी. जय बाळमामा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज या रांजणगाव परिक्षेत्रामध्ये या ठिकाणी बाळमामाच्या मंदिराच्या बद्दल सर्व मंडळाचे या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत. आज पवित्र सोमवती अमावस्येचा दिवस आहे. गेली 2 वर्षापूर्वी सप्टेंबर 2024 या साली श्री क्षेत्र रांजणगाव रोड तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या पवित्र भूमीमध्ये रांजणगाव रोड ते अस्तगाव रोड या रोडवरती कुरणमाळा आणि शिंदेमाळा या वस्तीवरती सद्गुरू बाळमामा महाराजांचं सुंदर या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर 2024 या ठिकाणी उभारणी झालेली आहे. आणि या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दरवर्षी या ठिकाणी 3.5 दिवसाचा कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो. आणि त्या नामयज्ञ सप्ताहामध्ये हरिपाठ असेल, कीर्तन असेल, सद्गुरू बाळमामांच्या ग्रंथाच्या चरित्राचं पारायण असेल किंवा काकड्याचा कार्यक्रम असेल, मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी संपन्न करत असतो. आणि या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. तसेच प्रति महिन्याच्या अमावस्येला या ठिकाणी 700 ते 800 हजार लोकांच्या या ठिकाणी अन्नदानाचं महान कार्य होतंय. आणि परिसरातील भाविक मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहानं आनंदानं बाळमामांच्या दरबारामध्ये या ठिकाणी अन्नदानाचं महान कार्य या ठिकाणी करतात. आणि त्या निमित्तानं दर अमावस्येला प्रति महिन्याच्या अमावस्येला या ठिकाणी 7:30 ते 9:30 या वेळामध्ये हरिकीर्तन या ठिकाणी संपन्न होत असतं. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये येत असतात. म्हणून आपण सुद्धा या मंदिराला एकदा स्वतःहून भेट द्यावी, अमावस्येला येत जावं असे आमच्या या ठिकाणी सद्गुरू बाळमामा महाराज मंडळाच्या विनंती या ठिकाणी आम्ही विनंती करतो. आणि तसेच या ठिकाणी दर अमावस्येला आमच्या मंडळाचे असणारे सर्व कार्यकर्ते अतिशय गोड या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतात, अन्नदान करतात. आणि उत्साहामध्ये या ठिकाणी 7 ते 9 हरिकीर्तनाची सेवा होत असते. आणि या कीर्तनासाठी परिसरातून भरपूर भाविक वारकरी मंडळी, कीर्तनकार मंडळी, गायनाचार्य मंडळी, महाराज मंडळी विशेषत्वानं उपस्थित राहत असतात. आणि म्हणून या ठिकाणी श्री क्षेत्र रांजणगाव रोड आणि या रोडवरून जाणारा अस्तगाव या ठिकाणी जाणारा हा जो रस्ता आहे, या रस्त्याच्या लगतच या ठिकाणी शिंदेमाळा, कुरणमाळा या ठिकाणी हे पवित्र मंदिर आहे. आणि अतिशय सुंदर भव्य दिव्य मंदिराची उभारणी झालेली आहे. मंडळाचे कार्यकर्ते तन मन धनानं अवरत्र या ठिकाणी आगवत असतात. भव्य दिव्य पटांगण आहे, या ठिकाणी वृक्षारोपण झालेलं आहे, या ठिकाणी पत्र्याचा सभामंडप सुंदर झालेला आहे. आणि बाळूमामांच्या विठोबा रुक्माईच्या आणि बाळूमामांचे सद्गुरू मुळे मामांचे या ठिकाणी सुंदर मूर्ती पण मंदिरामध्ये विराजमान आहेत. आपण या ठिकाणी या मंदिराला अवश्य एक वेळेस भेट द्यायची आहे आणि या मंदिराच्या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे. सद्गुरू बाळूमामांची कृपा आपल्या पाठीशी आहेच असं या ठिकाणी या मंदिराचं महात्म्य आहे. या ठिकाणी मेढे माऊलीचं या ठिकाणी समाधी, जिवंत समाधी या ठिकाणी दिली गेलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी श्री क्षेत्र आदमापूर वरून सुद्धा असणारे जे भक्त आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी येत असतात. वर्षातून एकदा का होईना या ठिकाणी बाळूमामांचा पालखी सोहळा पण या ठिकाणी येत असतो. आणि
एक भक्तांच्या नवसाला पावणारं हे देवस्थान आहे. आपण एक मनामध्ये जर एखादी इच्छा ठेवली, संकल्प जर केला, तर ती इच्छा पूर्ती करण्याचं काम सद्गुरू बाळूमामा करत असतात. असं भव्य दिव्य आणि सुंदर आणि जागृत मंदिर या ठिकाणी श्री क्षेत्र रांजणगाव या परिक्षेत्रामध्ये रांजणगाव ते आस्तगाव या रोडवरती कुराणमाळा आणि सिंधमाळा या पवित्र गेंडावरती हे सुंदर मंदिराची उभारणी झालेली आहे. आपण अवश्य एक वेळ या मंदिराला भेट द्या, दर्शनाचा लाभ घ्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी. जय बाळूमामा. जय सद्गुरू मळी मामा की जय. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांगलं. बाळूमामांच्या जन्मोत्सवानिमित्त 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपण या रांजणगाव रोड या ठिकाणी शिंदेमाळा कुरणमाळा या ठिकाणी आपण मंदिराची स्थापना केली. 3 ऑक्टोबर 2024 रोजी आपण इथं मामांच्या मूर्तीचं प्रस्थान केलं आणि अतिशय आनंदात मिरवणुकीत या मूर्ती स्थापन केल्या आपण. तसेच आजपर्यंत 20 महिने झाले प्रत्येक अमावस्येला आपण हरिकीर्तन आणि अन्नदानाची सेवा चालू ठेवलेली आहे. तसेच दररोज मंदिरामध्ये नित्यनेमाने सकाळी 7:30 वाजता दररोज नित्यनेमाने पूजा होत असते, आरती होत असते. संध्याकाळी 8 वाजता आरती होते. दररोज पूजा करतात. मळ्यातील भाविक भरपूर संख्येने येऊन सर्वजण या मंदिरामध्ये पूजा अर्चा करतात. तसेच या मंदिरासाठी लोकांनी स्वइच्छेने भाविक भक्तांनी वर्गणी देऊन भरपूर असे कामं झाले. मंदिर असेल, सभामंडप असेल, प्रेम लोक असतील, आजूबाजूचं म्हणजे लेवलचा या विषय असेल, सर्व हे लोक वर्गणीतून झालेलं आहे. मंदिरासाठी भरपूर भाविक भक्त बाहेरच्या गावातून येत असतात आणि स्वइच्छेने भरपूर वर्गणी देत असतात. तसेच सर्वांनी मंदिरात सहभाग घेतल्याबद्दल मंडळ त्यांचा आभारी आहे आणि सर्वांनी आपल्या या मंदिरासाठी दर महिन्याच्या अमावस्येसाठी भाविक भक्तांनी येत जावे अशी नम्र विनंती. जय बाळूमा. आज या रांजणगाव रोड वरती बाळूमाचं मंदिर, सुंदर असं मंदिर उभं राहिलेलं आहे. या ठिकाणी लोक स्वतःहून वर्गणी देतात. इथे 1 रुपयाही कोणाला मागितला जात नाही. लोकांच्या मनात जेवढे पैसे आहेत तेवढेच आम्ही त्यांच्याकडून घेऊन त्याच्यानुसार काम करतो. कोणाचाही राजकीय कोणाचेही पैसे घेतले जात नाहीत. त्यामुळे सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या, सहकार्य करा. जय बाळू. शुभेच्छा. वास्तविक पाहता बाळूमामाच्या मंदिरात जेवढे जेवढे योगदान दिलं त्यांच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण झाले आणि एकदम स्वच्छ विचाराने जेव्हा स्वच्छ अंतकरणाने आलेले लोक येतात त्यांच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण केल्यात बाळूमामाने. वास्तविक पाहता जेवढे येणारे भाविक भक्त येतात त्यांना सर्वांना अगदी भरून शुभेच्छा देतो. वास्तविक पाहता या बाळूमामाच्या मंदिरात जेवढे लोक आनंदाने येतात त्यांच्या आनंदात आल्यानंतर खूप बाळूमामाने सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि वास्तविक पाहता इथं येणारे जे मंडळी येतं खूप आनंदाने येतात आणि आनंदाने आल्यानंतर सर्वांना जे लोक येतात त्या प्रत्येक वेळेस प्रत्येक जण एक 2 घेऊन लोक येतात. वास्तविक पाहता ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस 50-100 लोक असतात. आज पाहतात 1000 लोकांची परिस्थिती घेऊन येत लागले. वास्तविक जर विचार केला तर बाळूमामाचे जेवढे लोक आलेत त्यांच्या प्रत्येकाला अनुभव आला. वास्तविक अनुभव म्हणजे असा आला का प्रत्येकाला त्यांच्या अंतकरणाची जी गोष्ट बाळूमामा पुढे मांडली त्यांची पूर्ण इच्छा झाली. म्हणून या बाळूमामाचे मंदिर जागृत देवस्थान आहे आणि या जागृत देवस्थानामुळे परिसरात जवळजवळ 10-20 गावात सगळ्या ठिकाणी भरभरून लोक अन्नदानाचं काम करतात आणि योगदान देतात. वास्तविक पाहता जेवढे महाराज मंडळी निस्वार्थ होऊन कार्य करतात आणि वास्तविक पाहतात आमचे गुरुवर्य गोरख महाराज पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत सांगितलं जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत निस्वार्थ भावनेने कार्य करू. धन्यवाद. या ठिकाणी आपण बाळूमामांची सर्वच माहिती या ठिकाणी श्रवण केलेली आहे. विशेषत्वानं 2027 पर्यंत बाळूमामांच्या या ठिकाणी मंदिराच्या दर अमावस्येच्या प्रति अमावस्येच्या पंक्ती या ठिकाणी बुकिंग झालेल्या आहे. विशेषत्वानं महाराष्ट्रामधून कुणाला या ठिकाणी बाळूमामांची सेवा करावी असं वाटत असेल आपण या ठिकाणी स्वइच्छेने येऊ शकता. बाळूमामांच्या पवित्र दरबारमध्ये अन्नदान करू शकता, सेवा करू शकता. कारण की सेवा केली की बाळूमामा त्यांना या ठिकाणी त्याचं फळ निश्चित देतात. बाळूमामा कोणाची उधारी ठेवत नाही. चांगलं काम केलं तरी बाळूमामा त्याचं शासन देतात आणि वाईट काम केलं
तरी बाळूमामा त्याचं शासन देतात. तरी आपण बाळूमामांच्या दरबारामध्ये नेहमी या ठिकाणी येऊन चांगलं काम करूया, या मंदिराला योगदान देऊया. उत्तरोत्तर या मंदिराची या ठिकाणी असेच वृद्धिंगत वाढ हो. इवलेश्वर उपला वेलीद्वारे त्याचा वेलो केला गगनावरी. या माऊली ज्ञानोबायांच्या उक्तीप्रमाणे हा या मंदिराची उभारणी अशीच वाढत जाणार आहे. आणि सद्गुरू बाळूमामांच्या कृपेनं, सद्गुरू मुळे मामांच्या कृपेनं, सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपेनं, तसेच पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, निळोबरायांच्या कृपेनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं हे मंदिर उत्तरोत्तर असंच मोठं होत जाणार आहे, कार्य मोठं होत जाणार आहे. पण आपण सर्वांनी या कार्याचं या ठिकाणी साक्षीदार व्हावं. या कार्याचे आपण या ठिकाणी साक्षीदार होऊन या ठिकाणी कार्यामध्ये सहभागी व्हावं असे सर्व महाराष्ट्रातील असणाऱ्या भाविकांना मनापासून विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हरी, रामकृष्ण हरी. जय बाळूमामा, जय बाळूमामा. आज आपण जे समोर पाहत आहोत आणि हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे, खरं पाहिलं तर हा संपूर्ण परिसर आस्तगाव रोड आणि रांजणगाव रोड या परिसरामध्ये खूप सुंदर आणि खूप भाविक या ठिकाणी तन मन धनाने या ठिकाणी काम करतात आणि मनभावाने काम करतात. तर नक्कीच या व्हिडिओद्वारे किंवा कमेंटद्वारे आपल्या चॅनलला कळवा आणि आपली संस्कृती आपला इतिहास या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हे माझ्या पाठीमागे जे उभे आहेत ना, ते बाळूमामाचे निश्चित भक्त अध्यक्ष, कार्याध्यक्ष हरिभक्तपाणी मुळशीराम महाराज बनकर सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमच्या चॅनलला आपण मुलाखत दिल्याबद्दल मी गोरख सांगले आपली संस्कृती आपल्या इतिहासाचा सर्वांसर्वे आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानत आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बाळूमामाच्या